नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश जगताप. तर तुम्ही पाठीमागे माझ्या बॅकग्राऊंडला बघतच असाल की महाॲग्रो म्हणजे जो आपला आजचा सकाळचा ॲग्रो वन पेपर आहे, तर त्याच्यामध्ये एक न्यूज आलेली आहे. तर याची पार्श्वभूमी जी आहे तर त्या आपण आधी समजून घेऊया. जनरली या ठिकाणी आपल्याला आधीपासून एक गोष्ट माहिती आलेली आहे किंवा माहिती आहे की आतापर्यंत जे आहे तर आकृतिबंध बरेचसे तयार झालेले आहेत. म्हणजे हा साधारणतः एक 8वा 9वा आकृतिबंध असेल. कितवा? 8वा 9वा. म्हणजे याच्या अगोदर जवळपास 7 एक जे आहेत तर ते आकृतिबंध तयार झाले होते. परंतु त्याला जी आहे तर ती मान्यता काही भेटली नव्हती अजून. बरोबर आहे. आणि आता हा नवीन आकृतिबंध जो आहे, जो सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिले म्हणजे 2025चा जर कधी विचार केला आपण, तर त्या ठिकाणी साधारणतः एक 25,000 जागा होत्या वाटतं काहीतरी. 25 नाही 27,000. किती? 27,000 कृषी खात्यातल्या टोटल जागा ज्या आहेत तेवढ्या रिक्त जागा होत्या. परंतु याच ठिकाणी जर कधी आता विचार केला तर या नवीन आकृतिबंधानुसार हा आकृतिबंध जर कधी मंजूर झाला तर 29,000 जागांपर्यंत जे आहे तर ती कृषी भरती जी आहे तर ती आपल्याला दिसू शकते. कृषी भरती म्हणजे काय की येणाऱ्या 4 वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या 4 वर्षाचा प्रश्न जर बघायचा असेल तर तो तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. म्हणजे येणाऱ्या 4 वर्षामध्ये साधारणतः 29,000 कृषी क्षेत्रामध्ये जी आहे तर ती नोकर वर्गाची भरती त्या ठिकाणी होणार आहे. तर सकाळच्या न्यूजपेपरमध्ये नेमकं ऍक्च्युअली दिलं काय आहे तर ते आपण बघून घेऊया. तर याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलंय. आता तुम्हाला या ठिकाणी मी याच्यातलाच डाटा जो आहे तो या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, कृषी विभागाच्या नवीन आकृतिबंधानुसार जे कृषी उपसंचालक आहे तर त्याच्या जवळपास 700 जागा आहेत. नंतर कृषी अधिकारी जे आहेत तर त्याच्या 2,000 जागा आहेत. उपकृषी अधिकारी त्याच्या 3,000 जागा आणि सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजेच आपले कृषी सेवक. म्हणजेच कोण रे? कृषी सेवक. तर कृषी सेवकच्या जवळपास 15,000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तर हे सकाळीच म्हणजे आपल्या न्यूजपेपरमध्ये जे आहे तर त्याचं कटिंग दिलेलं आहे. याबद्दलची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची होती. आता याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जो व्हिडिओ आहे किंवा डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत लगेचच किंवा लवकरच शेअर करणार आहे किंवा तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. काळजी घ्या.